बाया अशा फसवतात. पहिला बॉयफ्रेंड असल्यावर तरीसुद्धा त्याला सांगतात दुसऱ्या नवीन बॉयफ्रेंडला की माझं काहीच नाही, माझं कुठल्या गेलेलं आहे, बरोबर, मी तुला मरेपर्यंत साथ देईन, असेही वादे करतात. त्यांच्या काही जरुरी पूर्ण झाल्यानंतर कदाकाळी त्यांना पैसे कमी पडल्यास पुन्हा बदलून जातात. मग फॅमिली बॅकग्राऊंड दाखवतात. पुन्हा त्यांना असं वाटतं की आमच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. पण मांजरीचे डोळे बंद असतात. मांजरींना असं वाटतं की मला कोणीच बघितलेलं नाही. पण काही बॉयफ्रेंड असे असतात की त्यांना सगळ्या गोष्टीचं अपडेट आलेलं असतं. कोण कुठे गेलं आहे, केव्हा गेलं, काय गेलं, तरीसुद्धा त्या वेड्यात काढतात. असं म्हणून या अशा फसवण्यापासून सावधान राहा. विनाकारण आपल्या संसारात ते पैसे जे काही आपण कमवतो आहे ते यांना दान करू नका. कारण हे 2-4 दिवस मजा मारणारे असतात. आपण भाड्याच्या घराला कितीही सजवलं तरी ते आपले नसतात. या जो बाया आहेत ना, त्या साल्या छिनाल असतात, बदललेल्या असतात. यांचे एकाला कुठं भेटायचं, एकाला कुठं भेटायचं सगळं काय असतं. व त्यांना त्यांच्या ज्या मैत्रिणी असतात त्या मैत्रिणी पण एवढ्या खोटं बोलतात, एवढ्या खोटारड्या असतात की परिपूर्ण साथ देतात, परिपूर्ण सांगतात नाही हिच्याबद्दल काहीच नाही, तिच्याबद्दल काहीच नाही, असे चुत्या बनवतात, बरोबर. पण तुम्हाला माझी एकच विनंती आहे, ज्यानेही कुठं काही गर्लफ्रेंड वगैरे बनवली असेल तर सावधानमध्ये राहा. कारण हे त्यांच्या ज्या मैत्रिणी असतात हे सगळ्या खोटारड्या असतात. हे सगळं एकमेकांचं सगळ्यांना माहिती असतात. चुत्या बनवतात. कोणाचे 4 बॉयफ्रेंड, कोणाचे 5 बॉयफ्रेंड, कोणाचे 7 बॉयफ्रेंड. याच्याकडे गेल्या का त्याला लगेच समोरच्याला चुत्या बनवतात. मी माझ्या नातेवाईकांच्या घरी आहे, मला फोन करू नको. पण असं विश्वास करायचा नाही. कुठे आहेत, का आहेत, 5-5, 10-10 मिनटात कॉल करत राहण्याचं. कारण ह्या पूर्ण खोट्या बोलतात. यांना सांगायचं व्हिडिओ कॉल उचल कुठं आहे, बरोबर. यांचे खोटरडेपणा सगळे दिसून येतात. ते सांगतात मला व्हिडिओ कॉल उचलता येणार नाही, बार कॉल करू नको, माझे भाऊ आहेत, बहीण आहेत, सासरे आहेत, चुलते आहेत, देर आहेत, काकू आहेत, काहीही सांगतात. यांच्यावर विश्वास करू नये. कारण मी असे भरपूर बघितले आहेत, बरोबर. पण त्याच्यामध्ये जो जाणकारी असतो ना, त्याने देखील सावधानमध्ये राहिलं पाहिजे. त्यांच्या ज्या मैत्रिणी असतात ना, त्यांच्या मैत्रिणीचे जेवढे काही बॉयफ्रेंड असले सगळ्यांशी गोडीने बोलायचं, गोडीने अपडेट घेत राहायचं. सगळे मेसेज रेकॉर्ड, कॉल रेकॉर्डिंग सगळं करून ठेवायचं. जेव्हा वेळ आली ना तेव्हा या बॉयफ्रेंडला दाखवायचं ही रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, त्याच्यासोबत बोलण्याची ती रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, याच्यासोबत बोलण्याची ती रेकॉर्डिंग आहे. एवढं मात्र सबूत ठेवण्याचं का? कारण हे केव्हा बदलतील यांचा भरोसा नाही. ही मांजर आहे, मांजर. मांजरीला तुम्ही कितीही दूध पाजा, ती आपल्याला नखं मारल्याशिवाय राहणार नाही. हे असं म्हणून मी भरपूर इतिहास बघितला.
पण वेळ येण्याच्या आधी त्यांनी काही केलं ना, थोडं शांत राहायचं आणि जेव्हा जायचं ना, त्यांचे जेवढे नातेवाईक असतील किंवा कोणी असेल, त्यांचे जेवढे बॉयफ्रेंड असतील, सगळ्यांच्या समोर त्यांचं मॅटर उघडं आणायचं. कोणाचं? ज्या मैत्रिणीच्या, आपलं गर्लफ्रेंडच्या मैत्रीण असतात यांचं. कारण त्या इकडे पण त्याच साथ देतात, तिकडे पण त्याच साथ देतात. समोरच्याला काही गोष्टी कळायला लागल्यात, त्याच्यामध्ये त्या लगेच समोरच्याला हे करतात, सोड ना याला, जाऊ दे ना. पण समोरचा किती बर्बाद झालेला असतो हे त्यांना माहीत नसतं. कारण त्यांना तासात मिनटात माणसं बदलण्याची त्यांचे हे धंदे, अशा गोष्टी असतात. म्हणून यांना भेंचोच्च्यांना, भाडगावच्यांना सोडायचं असलं, या रांडांना, तर पूर्ण बदनाम करून सोडायचं. यांचं काहीतरी सबूत आपल्याजवळ ठेवायचं, बरोबर? तेव्हा ह्या रांडा घाबरतील, खरं काय ते सांगतील. मैदानात आणायचे यांना. ओके.